Good afternoon to one and all. I am Fernandez, Assistant Professor at Achievers College of Commerce and Management, and it is my absolute pleasure to welcome you all to Day 2 of the State Level Staff Empowerment Program on the theme Driving Change with Empowered Support Staff. This program is jointly organized by Ashaskiya Mahavidyalin Shikshaketar Sangha and Maharashtra Commerce Teachers Association in collaboration with Achievers College of Commerce and Management. At the outset, I extend my heartfelt gratitude and a warm welcome to the esteemed members of the organizing committee. Chairman of Ashaskiya Mahavidyalin Shikshaketar Sangha, Dr. Sujit R. Singh, President of Maharashtra Commerce Teachers Association, Dr. B. Taiwade, Executive President of Maharashtra Commerce Teachers Association, Dr. T.A. Shivre, SCP Director and Founder Principal of Achievers College, Dr. C.A. Mahesh Bhivandikar Sir, SCP Convener and Vice Principal, Department of Management, Achievers College, Ms. Sophia D'Souza, General Secretary of Ashaskiya Mahavidyalin Shikshaketar Sangha, Shri Dilip More, Treasurer of Ashaskiya Mahavidyalin Shikshaketar Sangha, Shri Sadanand Landge. A special and warm welcome to our esteemed resource person, Professor Arvind Chaudhary Sir, Principal of Arts, Commerce and Science College, Bodwar, and to all the participants joining us virtually today. हा कार्यक्रम आपल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी कार्यक्षमता वाढवण्याची, चांगली संस्था संस्कृती निर्माण करण्याची आणि एकूणच कल्याण वाढवण्याची सुवर्ण संधी आहे. आजच्या कार्यालयीन नैतिकता आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी मी पहिल्या दिवशीच्या सत्राचा छोटासा आढावा देऊ इच्छिते. काल डॉक्टर शोभा मॅथ्यू यांनी कार्य जीवन संतुलन या विषयावर महत्त्वाचे मार्गदर्शन केले. त्यांनी काम आणि वैयक्तिक जीवनातील असमतोलामुळे होणारा ताण कसा कमी करता येईल यावर चर्चा केली. तसेच वेळेचे व्यवस्थापन आणि स्वतःची काळजी घेण्याचे सोपे उपाय सांगितले. हे सत्र प्रत्येकासाठी खूप उपयुक्त ठरले. आता आजच्या विषयावर पुढे जाण्यापूर्वी मी SCP संचालक आणि संस्थापक प्राचार्य डॉक्टर C.A. महेश भिवंडीकर सरांना आजच्या सत्राच्या महत्त्वाबद्दल काही शब्द सांगण्याची विनंती करते. धन्यवाद व्हॅलेन्सिया मॅडम. तुमचं मराठी तोडकं असलं तरी चांगलं आहे. व्हेरी गुड अटेम्प्ट. सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आजचे जे स्पीकर आहेत प्रिन्सिपल डॉक्टर अरविंद चौधरी सर यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, हा कार्यक्रम अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ आणि महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या अचिव्हर्स महाविद्यालयाने आयोजित केलेला आहे. बऱ्याचशा आम्ही शिक्षक आहोत, प्राचार्यही आहोत, परंतु बघतो की बरेचसे कार्यक्रम फक्त शिक्षकांसाठी असतात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी काहीच कार्यक्रम नसतात. ते बिचारे काम करत राहतात. बरीचशा कॉलेजचा बोज त्यांच्या डोक्यावर असतो आणि त्यांना मानही वरती करायला वेळ नसतो. आणि म्हणून चौधरी सर, आपण फक्त नॉन टीचिंग स्टाफ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्याच महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशनच्या शिवारे सरांनी एका मिनिटात होकार दिला. चितोळे सरांनी सांगितलं भिवंडीकर सर आगे बढो, आणि त्यांनी सांगितलं अरविंद चौधरी सर आमच्या सर्व नॉन टीचिंगना मार्गदर्शन करतील, असं त्यांनी डायरेक्ट सांगितलं. तर या सर कार्यक्रमात आपण वर्क लाईफ बॅलन्स, नंतर ऑफिस इथिक्स आणि स्टुडंट सेंट्रिक अप्रोच, कारण आता बरेचसे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये बदल झालेले आहे. नॉन टीचिंगची लोक खूप कामं करतायत. तेवढं करताना विद्यार्थ्यांशी गोड बोलणंच गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना मदत करणं गरजेचं आहे की त्यांचे विविध समस्या आहेत, छोटे छोटे मेजर मायनर सब्जेक्टचे, तर तेही सोडवणं गरजेचं आहे. उद्या आपण व्यक्तिगत बचतीबद्दल एक चार्टर्ड अकाउंटंट आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि शेवटच्या दिवशी आपल्याला कार्यालयीन आणि मानसिक आणि शारीरिक प्राधान्यक्रम काम करताना स्वतःच्या मनाचं संतुलन आणि शरीराची व्यायाम करून कशी इफिशियन्सी वाढवायची
या सर्वावर आपण बोलणार आहोत, मार्गदर्शन करणार आहोत. मित्रांनो, आज आपल्या पुढे जी व्यक्ती आहे, सर चौधरी सर, हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. प्रचंड त्यांचा या विषयातला गाढा अभ्यास आहे. तर त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या सर्वांना चांगलं या या सेमिनार मधनं घ्या, शिका, अशी एकदा पुन्हा विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी माझी सहकारी मिस सिद्धी चव्हाण यांना आजच्या सन्माननीय पाहुणे प्राचार्य अरविंद चौधरी यांचा परिचय करून देण्याची विनंती करते. धन्यवाद व्हॅलेन्सिया मॅडम. शुभ दुपार सर्वांना. आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर उपस्थिती आणि प्रिय प्रेक्षकजन हो, मी अचिवस महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक सिद्धी चव्हाण आपले मनपूर्वक स्वागत करते. अचिवस महाविद्यालय अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ मुंबई आणि महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत आपल्याला एका अतिविद्वान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे मार्गदर्शन लाभणार आहे. आदरणीय डॉक्टर अरविंद नारायण चौधरी सर. डॉक्टर चौधरी सर सध्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय बोदवड येथे प्राचार्य आणि प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा 32 वर्षांहून अधिकचा प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी व्यवसाय अभ्यास कॉमर्स या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून एमकॉम, एमफिल आणि पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये साने गुरुजी सर्वोत्तम NSS कार्यक्रम अधिकारी पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार, विद्यारत्न पुरस्कार अशा मान्यवर व्यक्तिमत्वाचे विचार आणि मार्गदर्शन निश्चितच आपल्याला नव्या ऊर्जा आणि प्रेरणेने समृद्ध करतील. त्यामुळे मी आदरणीय डॉक्टर अरविंद चौधरी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला त्यांच्या मौलिक विचारांनी मार्गदर्शन करावे. धन्यवाद. नमस्कार, गुड आफ्टरनून. सर्व अशासकीय महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रथमतः अभिनंदन करतो अचिवर्स कॉलेज कल्याण, महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशन आणि अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी संघ ज्यांनी एकत्र येऊन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी त्यांचे विविध जे काही प्रश्न आहेत किंवा ज्या समस्या आहेत उद्भवतात त्यावर कुठेतरी विचारमंथन व्हावं या दृष्टिकोनातून अशा या सेमिनारचं आयोजन केलेलं आहे. मी आभारही व्यक्त करतो डॉक्टर महेश भिवंडीकर सर यांनी मला या ठिकाणी प्राचार्य केलं आणि मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. तसेच डॉक्टर सुजित सिंग, डॉक्टर तायवाडे, डॉक्टर शिवारे या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे जे विचार आहेत ते व्यक्त करतो. मी बोलू शकतो याचं कारण असं आहे की 1987 पासून शिक्षण क्षेत्रामध्ये मी जुळला गेलो आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना माझे जे इतर मित्र होते, वर्गमित्र होते, ते सुदैवानं ज्या महाविद्यालयात मी काम करतो त्याच महाविद्यालयामध्ये शिक्षकेतर कर्मचारी म्हणूनही होते. त्यामुळे त्यांचा आणि माझा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आणि असं म्हणायला हरकत नाही की स्टाफ रूममध्ये कमी आणि नॉन टीचिंगच्या कार्यालयात जास्त माझा वेळ जात होता. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण किती आहे, कोणती कामं त्यांना करावी लागतात, कोणत्या परिस्थितीत करावी लागतात, कोणत्या वातावरणात करावी लागतात, या संदर्भातला बराचसा अनुभव हा मी अत्यंत जवळून घेतलेला आहे. मला जो विषय या ठिकाणी चर्चेसाठी दिलेला आहे तो आहे ऑफिस एथिक्स अँड स्टुडंट सेंट्रिक अप्रोच.
कार्यालयीन नैतिकता आणि विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन हा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कसा असला पाहिजे या संदर्भामध्ये विवेचन आपण करणार आहोत. मला असं वाटतं की नैतिकता कुणाच्या तरी अनुभवातून, कुणाच्या तरी प्रात्यक्षिकामधून, कुणाच्या तरी वेगवेगळ्या समस्यांच्या सोडवणुकीमधून, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव घेतल्यानंतर नैतिकता काय असते आणि नैतिकता कशाला म्हणावं या संदर्भामध्ये कुठेतरी विचार मंथन झालं आणि मग अलिखित स्वरूपाचे काही लिखित स्वरूपाचे नियम ज्याला आपण नैतिकता म्हणतो ते आपल्या समोर आले आणि त्या आधारावरती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काय करावं, काय करू नये, केव्हा करावं, कसं करावं, कुठे करावं कामकाज या संदर्भामध्ये कुठेतरी रूल्स अँड रेग्युलेशन डायरेक्टली इनडायरेक्टली हे आपल्या समोर आले. मग त्या संस्थांमधून, त्या कार्यालयांमधून, त्या सिच्युएशनमध्ये तशा प्रकारची नैतिक बंधनं, नैतिक वातावरण लेखी स्वरूपामध्ये, अलेखी स्वरूपामध्ये समोर आणले गेले. आता मी असं म्हणेन की हे जे सगळी नैतिकता आहे या नैतिक दृष्टिकोनातून प्रत्येक काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं कुठेतरी त्याचं कर्तव्याचा एक भाग आहे, कामाचा एक भाग आहे आणि तो त्यांनी पूर्ण करायला पाहिजे असं मला वाटतं. या दृष्टिकोनातून नैतिकतेचा जर विचार केला तर व्हॉट, व्हाय, व्हेअर अँड हाऊ हे 4 हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अवतीभोवती असतात आणि त्या डब्ल्यूला उत्तर त्याला द्यायचं असतं. आणि म्हणून मी असं म्हणेन की नैतिकतेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी संबंध येतो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्राचार्यांशी संबंध येतो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्राध्यापकांशी संबंध येतो, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समाजाशी संबंध येतो, पालकांशी संबंध येतो, शासनाशी संबंध येतो, विद्यापीठाशी संबंध येतो. या अनेक घटकांशी आमचा शिक्षकेतर कर्मचारी बांधील आहे आणि या सगळ्या घटकांना उत्तर त्याला द्यायचं आहे किंवा त्या सगळ्या घटकांची कामं त्याला करायची आहे. मग ही कामं करत असताना नैतिक दृष्ट्या काय झालं पाहिजे आणि काय होऊ नये याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मी असं म्हणेन की वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या विचारांनी वेगवेगळे घटक ज्या वेळेला कार्यालयामध्ये येतात त्यावेळेला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नैतिक जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य आपल्या समोर येतात. मग साधारणपणे काय कर्तव्य असलं पाहिजे, काय जबाबदारी शिक्षकेतर कर्मचाऱ्याची आहे, तर मी या बाबतीत असं म्हणेन की क्रमांक 1ची नैतिकता, कोणीही कार्यालयामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम त्या व्यक्तीला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सन्मान दिला पाहिजे, वेलकम केलं पाहिजे आणि त्याच्या स्तरावरती जे जे काही आदरातिथ्य करता येईल, म्हणजे त्याला चेअर आपण ऑफर केली पाहिजे, बसा म्हटलं पाहिजे किंवा काय काम आहे हे विचारलं पाहिजे. अशा पद्धतीचा सन्मान शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सगळ्या घटकांना अपेक्षित आहे. त्यानंतर स्वागत, सन्मान दिल्यानंतर सन्मान अजून दुसऱ्या अर्थानं आपण असं घेऊ की कार्यालयामध्ये जर प्राचार्य आले, प्राध्यापक आले, संस्थाचालक आले, शासकीय अधिकारी आले, नॅकचे अधिकारी आले, असे जर कुणी तज्ज्ञ मंडळी कार्यालयामध्ये येत असतील तर अजून एका दृष्टीने आपण त्यांना सन्मान देऊ शकतो की ही मंडळी आल्यानंतर आपण उठून उभं राहणं. उठून उभं राहणं त्यांना हा एक सन्मानाचा भाग असतो, एक रिस्पेक्ट असतो, तो प्रत्येक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. ओरली, शाब्दिक स्वरूपामध्ये आपण त्यांचं स्वागत करा आणि मग सावकाशपणे येण्याचं प्रयोजन काय, काय काम आहे, कोणती माहिती हवी आहे, कोणता कागद हवा आहे या संदर्भामधली चौकशी, माहितीवदा चौकशी
ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संबंधितांकडे करायला पाहिजे. मग हा सगळा भाग पूर्ण झाल्यानंतर नेमकं समोरच्या व्यक्तीला काय हवं आहे, कोणता कागद हवा आहे, कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे, या संदर्भातलं एक अंडरस्टँडिंग प्रथमतः शिक्षकेतर कर्मचाऱ्याला हे समजलं पाहिजे की समोरचा नेमका मागतो काय आहे, आणि मग ते पूर्णपणे समजून घेणं ही सुद्धा शिक्षकेतर कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. कारण ऐकण्यामध्ये जर आपली काही चूक झाली किंवा माहिती देताना जर काही चूक झाली तर त्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारीच अंतिमतः जबाबदार असतो. म्हणून नेमकं काय हवं आहे याची जाणीव शिक्षकेतर कर्मचाऱ्याला होणं फार गरजेचं आहे. मग हे संभाषण चालू असताना, माहितीची देवाणघेवाण करत असताना, या व्यवहारामध्ये, या संभाषणामध्ये, या संदेशवहन प्रक्रियेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अचूक, थोडक्यात आणि योग्य पद्धतीनं समोरच्याला उत्तर दिलं पाहिजे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जर एक ओळीचं उत्तर असेल आणि त्याच्यासाठी 5 मिनिटाचं भाषण समोरच्याला दिलं तर ते काही नैतिकतेला धरून होत नाही, किंवा विनाकारणच वेगवेगळे प्रश्न विचारत बसणं हेही नैतिकतेला धरून होत नाही, आणि मग कामाचा ताण त्याच्यामुळे वाढतो. म्हणून योग्य पद्धतीचा रिप्लाय ज्याला आपण म्हणतो, तो रिप्लाय ताबडतोबीनं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संबंधित समोरच्याला देणं फार महत्त्वपूर्ण आहे. आणि शक्य जर असेल तर जी काही तत्पर सेवा देता येईल, एखाद्याला एखाद्या गोष्टीची झेरॉक्स हवी असेल, एखाद्या डॉक्युमेंटची झेरॉक्स हवी असेल, सांगायचं सर 2 मिनिटं थांबा लगेच देतो. कुणाला जर एखादं माहिती हवी असेल, सर 2 मिनिटं थांबा लगेच सांगतो. बरं, ही सगळी विचारणा, हे सगळं कम्युनिकेशन जे आहे हे आपण फेस टू फेस होईल असंही आपण म्हणू शकत नाही. कदाचित फोनवरती सुद्धा या गोष्टी होऊ शकतात. संस्था चालकांचा फोन येऊ शकतो. आज किती ऍडमिशन झाल्या, आपलं लगेच तत्परतेनं शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून दिलं गेलं पाहिजे. वेळेची बचत व्हावी म्हणून प्राचार्य देखील इंटरकॉमचा वापर करतात. काही इन्स्ट्रक्शन इंटरकॉम वरून देतात, काही विचारणा करतात. वेगवेगळ्या स्तरावरून वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागितली जाते. आजकाल टेक्नॉलॉजीचा भाग आहे, त्याच्यामुळे ईमेलने सुद्धा माहिती आपल्याला द्यायची असते, व्हॉट्सअपवर सुद्धा माहिती द्यायची असते, फोनवर सुद्धा बोलायचं असतं, काही लाईव्ह सुद्धा आपल्याला द्यायचं असतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे जितकं शक्य असेल तत्परतेनं देता येत असेल, मला असं वाटतं की ते तत्परतेनं देण्याची नैतिकता, नैतिक जबाबदारी ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अंतिमतः आहे. म्हणून बऱ्याच वेळेला आपण आपल्या सहसंचालक कार्यालयामधून, शासनाकडून काही जी पत्र येतात ईमेलवरती, आणि त्या पत्रामधली शेवटची ओळ आवर्जून लिहिलेली असते की सदरची माहिती तात्काळ उलट टपाली पाठवावी. कारण प्रत्येक वेळेला माणूस घेऊन जाईल हे शक्य नसतं, आणि म्हणून अशा वेळेला आलेल्या पत्राचं अचूक उत्तर, जी काही माहिती असेल ती तत्परतेनं देणं फार महत्वाचं असतं. बऱ्याचशा ऑनलाईन मीटिंगमध्ये प्राचार्यांच्या सहसंचालकांसोबत होतात, विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत होतात, शासनासोबत होतात, आणि अशा वेळेला कुलगुरू असतील, सहसंचालक असतील, आवर्जून काही महाविद्यालयांचा उल्लेख करतात की अमुक महाविद्यालयाने तात्काळ माहिती 5 मिनिटांमध्ये माहिती पाठवली, अलर्ट आहे हे महाविद्यालय, तात्काळ आम्हाला माहिती देतं. म्हणजे प्रशंसेला आपण पात्र ठरतो. आणि नैतिकदृष्ट्या जर आपल्याकडे ती माहिती असेल, उपलब्ध असेल, तर लपवून ठेवण्यात काही अर्थ नाही, ती तात्काळ त्यांना आपण देण्याची आवश्यकता आहे. हा नैतिक भाग प्रत्येक शिक्षकाचा कर्मचाऱ्याचा आहे. मी असं म्हणणार नाही की परस्पर कोणीतरी तुम्हाला माहिती विचारली आणि ती अत्यंत महत्वाची माहिती होती आणि ती तुम्ही त्यांना देऊन टाकली, असंही आपल्याला करता येत नाही. बऱ्याचशा माहितीच्या संदर्भामध्ये वरिष्ठांची परवानगी आवश्यक असते. वरिष्ठांच्या परवानगीशिवाय आपल्याला डॉक्युमेंट देताही येत नाही, डॉक्युमेंट घेताही येत नाही. मग अशा वेळेला जी जी सुविधा आपल्याकडे उपलब्ध असेल त्या सुविधेचा वापर करून आपण समोरच्या व्यक्तीला तात्काळ त्याचं समाधान करणं, त्याचं सॅटिस्फॅक्शन करणं हे फार महत्वाचं आहे. कारण ज्या कार्यालयामध्ये
या गोष्टी तात्काळ घडतात त्या कार्यालयामध्ये वातावरण चांगलं असतं आणि कार्यालयाच्या प्रती समोरच्या व्यक्तीचे रिमार्क्स जे आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने येतात. आणि म्हणून ही सगळी काळजी, या सगळ्या गोष्टींची कार्यवाही अतिशय काटेकोरपणे करण्याची जबाबदारी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची असते. कनिष्ठ लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, यांना त्यांचे OS असतील किंवा रजिस्ट्रार असतील, यांच्या पूर्वपरवानगीनं काही माहिती द्यावी लागते, काही माहिती पूर्व परवानगीनं घ्यावी लागते, काही डॉक्युमेंट्स घ्यावे लागतात. याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे, जो आकृतीबंध आहे, त्या आकृतीबंधामध्ये प्रत्येकाचे अधिकार स्पष्ट केलेले आहेत आणि त्या अधिकारानुसार जबाबदारीचं पालन, त्या अधिकारानुसार नैतिकतेचं पालन आणि कामकाजाची अंमलबजावणी ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अवलंबून आहे. आणि म्हणून जर आपल्याला आपले अधिकार अवगत नसतील तर याच्या संदर्भामध्ये वरिष्ठांशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चर्चा करणं फार गरजेचं आहे. कोणत्याही बाबतीमध्ये आपण वरिष्ठांशी जर चर्चा केली तर मला असं वाटतं त्यातून अतिशय चांगला मार्ग समोर येऊ शकतो. कारण आपण बघितलं तर दररोज वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या समोर येत असतात. वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याशी बोलत असतात. कोणी उंच आवाजात बोलत असतं, कोणी शांतपणे बोलत असतं, कोणी प्रेमाने बोलत असतं. मग अशा वेळेला ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यासमोर ती व्यक्ती आलेली आहे त्या व्यक्तीला सांभाळणं आणि त्या व्यक्तीचं अंतिम समाधान करणं हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. आणि म्हणून वरिष्ठांशी चर्चा, मी तर या ठिकाणी एक सजेशन असं देईल की प्रत्येक कार्यालयामध्ये, महाविद्यालयाच्या प्रत्येक कार्यालयामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची एक सभा 15 दिवसानंतर झाली पाहिजे. या 15 दिवसाच्या अंतरामध्ये काय अनुभव आले, चांगले अनुभव काय आले, वाईट अनुभव काय आले, कुठे मी चुकलो, कुठे मी बरोबर ठरलो, माझ्याकडून काय घडलं, या संदर्भामधला संवाद जर आपसामध्ये झाला तर मला असं वाटतं की नैतिक बळ आपल्याला मिळतं आणि नैतिकतेचं अधिक चांगल्या पद्धतीनं पालन आपण करू शकतो. म्हणून हे सजेशन मी सगळ्यांना या निमित्तानं देऊ इच्छितो. तसं जर म्हटलं तर प्राचार्यांचं ते कर्तव्य असतं, प्राचार्यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमित सभा घेतल्या पाहिजे. परंतु फॉर्मल मिटिंग्स न घेता ते इनफॉर्मल मिटिंग जर घेतल्या तर मला असं वाटतं मुक्तपणे चर्चा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करता येईल ऑफ द रेकॉर्ड. पण अशी चर्चा होणं, मोकळेपणानं चर्चा होणं फार गरजेचं आहे. जसं मी आपल्याला सांगितलं की नैतिकतेच्या दृष्टिकोनातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काय केलं पाहिजे, तशीच दुसरी बाजू आपल्या समोर येते की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नैतिकदृष्ट्या काय करू नये. कारण एथिक्स म्हटले, नैतिकता म्हटली की त्याच्यामध्ये दोन बाजू येतात. काय करावं, काय करू नये, कसं वागावं, कसं वागू नये, कसं बसावं, कसं बसू नये, असे अनेक पैलू नैतिकतेचे आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मी जो विचार केलेला आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयामध्ये कामकाज करत असताना नैतिकदृष्ट्या कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे, शक्यतोवर त्या गोष्टी करू नये, असं एक प्रकारे बंधन आपल्यावरती नैतिकतेचं बंधन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे असतं. आणि एक जनरल ज्या काही गोष्टी असतात, सर्वसाधारण ज्या काही गोष्टी असतात, त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्याच्या कामाचा चार्ज घेतल्यानंतर अवगत आहे अशी आपली अपेक्षा असते. आणि म्हणून काय करू नये तर कोणीही तुमच्या समोर कामाच्या निमित्तानं आलं असेल, कोणीही तुमच्या समोर संभाषणाच्या माध्यमातून आलं असेल, म्हणजे फोनवर असेल, कोणीही तुमच्या समोर कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आलं असेल, तर अशा वेळेला समोरच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका. डोंट निग्लेक्ट, दुर्लक्ष करू नका. नजरेला नजर भिडवून बोला, कारण समोरची व्यक्ती अपेक्षेनं आलेली असते. मान्य आहे आपण वेगवेगळ्या कामामध्ये असतो, आपली मान कामाच्या ताणामुळे खाली असते, आपण आपलं काहीतरी लिखाण काम करत असतो, काहीतरी कॉम्प्युटरवरती काम करत असतो, समोर कोण आलंय हे बऱ्याच वेळेला 2 मिनिटापर्यंत 3 मिनिटांपर्यंत आपल्याला कळत नाही. परंतु याच्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अलर्ट असणं गरजेचं आहे. कारण इमिजिएट रिस्पॉन्स, इमिजिएट रिप्लाय हे जर तुमच्याकडून घडत नसेल
तर मग असा शिक्षकेतर कर्मचारी आळशी मानला जातो. आणि म्हणून हे भान प्रत्येक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ठेवलं पाहिजे की आपल्या समोर कोण आलेलं आहे. आणि जे कोणी आलं असेल, पालक असतील, संस्थाचालक असतील, प्राध्यापक असेल, विद्यार्थी असेल, त्याच्याकडे जाणीवपूर्वक लगेच बघा. आणि बघितल्यानंतर त्याला त्याच्याकडे हास्य करा. बघायला हास्य करून बोलायला काही हरकत नाही, परंतु निग्लेक्ट मात्र करू नका. नाहीतर बऱ्याचशा कार्यालयांमध्ये अशी अवस्था असते, विशेषतः नाव घ्यायला हरकत नाही, सर्वसाधारण आहे, तहसील कार्यालयामध्ये किंवा आपण त्या तहसील कार्यालयामध्ये जे रजिस्ट्रार ऑफिस आहे तिथे आपण जातो, तिथला कर्मचारी खालची मान लवकर वरती करत नाही, आपल्याकडे बघतही नाही. मग निगेटिव्हिटी तयार होते, आपल्या मनामध्ये राग यायला लागतो, संताप यायला लागतो की मी इथे उभा आहे, आलो आहे, आणि माझ्याकडे जर कोणी बघत नसेल तर मग तो उर्मटपणा ठरतो. आणि म्हणून हे पथ्य आपण पाळलं पाहिजे की कोणालाही दुर्लक्षित करू नका. चुकून दुर्लक्ष झालं असेल तर तात्काळ माफी मागायला सुद्धा हरकत नाही. कारण बऱ्याच वेळेला आपण म्हणतो, अरे आपण आलात, अरे माझं लक्षच नव्हतं, सॉरी सॉरी सॉरी. हे प्रेमाचे 2 शब्द बोलायला मला असं वाटतं की काहीच अडचण नाहीये. कारण कोणीही आपला दुश्मन नाहीये, कोणीही आपला वैरी नाहीये, कोणीही आपला विरोधक नाहीये. आणि म्हणून कुणाकडेही दुर्लक्ष करू नका, हे पथ्य आपण पाळलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की समोरच्या व्यक्तीचं आपण ऐकून घेतलं पाहिजे. समोरचा व्यक्ती काय बोलतोय त्याला आपण रिस्पॉन्स मूक दृष्टिकोनातून शब्द आपण म्हणू शकतो, ओके म्हणू शकतो, ठीक आहे बोला, बर, ओके, हो. म्हणजे जर हा मध्ये मध्ये जर आपण त्या समोरच्याचं त्याचं म्हणणं मांडत असताना रिस्पॉन्स दिला तर समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की अतिशय काळजीपूर्वक समोरचा माझा ऐकून घेतोय. कारण हे सुद्धा खूप मोठं दिव्य आहे, ऐकून घेणं. आणि आज कार्यालयामध्ये नेमक्या गोष्टी उलट्या घडत आहेत. कोणत्याही कार्यालयामध्ये, विशेषतः आपण वीज वितरणच्या त्या कार्यालयामध्ये गेलो तर तो अधिकारी, तो कर्मचारी आपल्या बिलाबद्दल ऐकूनच घ्यायला तयार नाही. तो पहिल्यांदा तुम्ही बिल भरा, नंतर माझ्याशी बोला. वेगवेगळ्या कारणाने आपण वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या कार्यालयात जातो, आणि जर आपल्याला अशी ट्रीटमेंट मिळाली, आपलं जर कुणी ऐकूनच घेणार नसेल, तर मला असं वाटतं की तो समोरच्याला अपमान वाटतो. आणि म्हणून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणीही समोर आला असेल तर त्याचं थोडक्यात ऐकून घेणं गरजेचं आहे. तिसरा मी मुद्दा असं सांगेन की आलेल्या व्यक्तीचा जो आहे तर त्याच्याशी मोठ्या आवाजात बोलू नका. आपला जो टोन आहे, आपल्या जो बोलण्याचा व्हॅल्यूम आहे तो मोठा असू नये. कारण समोरचा व्यक्ती जर शांततेने बोलत असेल, हळू आवाजात बोलत असेल, आणि आपण मोठ्याने जर रिप्लाय दिला तर कदाचित समोरच्या व्यक्तीवर दडपण येऊ शकतं आणि आपली आरोगन्सी दिसते. आणि म्हणून हे टाळलं पाहिजे. आपण आपल्या स्तरावरती, आपल्या लेवलने, आपल्या पदानुसार अतिशय शांतपणे हळू आवाजात समोरच्याशी बोललं पाहिजे. मोठ्या आवाजात अजिबात बोलू नये, असं माझं मत आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की समोरच्याला अपमानास्पद शब्दांचा वापर करून बोलू नका. होऊ शकतं की तुमचा मित्र तुमच्या समोर उभा आहे, कार्यालयामध्ये इतरही कर्मचारी आहेत, कार्यालयामध्ये इतरही व्यक्ती आहे, आणि तुमचा मित्र तुमच्या समोर काही कामानिमित्त आलेला आहे, किंवा तुमच्या शेजारचा एखादा पालक तुमच्या समोर आलेला आहे जो तुमचा मित्र आहे, आणि अशाशी तुम्ही संभाषण करत असताना अरे का रे काय काम आहे, नो, हे बरोबर नाही. कार्यालयामध्ये तुमच्यापेक्षा छोटा व्यक्ती असेल, मोठा व्यक्ती असेल, बरोबरीचा असेल, मित्र असेल, महिला असेल, कुणी अधिकारी असेल, कुणीही असू द्या, त्याला आदरानंच बोललं पाहिजे. त्याच्याशी अपमान, कारण जर आपण अरेतुरेच्या भाषेत बोललो तर तो इतरांच्या दृष्टीनं, जे इतर आपल्याकडे बघत असतात,
कारण तुम्ही अरे म्हटलं की सगळे अलर्ट होतात आणि तुमच्याकडे लक्ष केंद्रित होतं की हा कोणाला अरे म्हणतो. आणि म्हणून अशा वेळेला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे पथ्य पाळलं पाहिजे, कार्यालयाची प्रतिष्ठा जपली पाहिजे. असं मी म्हणेन की येणाऱ्या व्यक्तीला सन्मानानं आपण बोला, अहो जाहो शब्दांचा वापर करा. मी तर या मताचा आहे. मी सुद्धा माझ्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी जरी माझ्याकडे आला तरी विद्यार्थ्यांना मी अहो जाहो म्हणतो. याचं कारण असं आहे की मी विद्यार्थी असताना ज्या वेळेला मला शिकवणारे एक शिक्षक होते, ते आता दुर्दैवानं नाहीये, पण ते शिक्षक विद्यार्थी असताना सुद्धा अहो अरविंद चौधरी असे म्हणायचे. आणि आपल्या संस्कृतीमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे. आत्ताच वातावरण बदललेलं आहे, आपण अगदी अरोगंटली बोलतो एकमेकांशी. पण अजूनही आपण उत्तर प्रदेशात गेलात, बिहारमध्ये गेलात, तर त्या ठिकाणी रिक्षावाल्याची भाषा सुद्धा सन्मानाची आहे. कहाँ जाओगे बाबूजी आप, चलो कहाँ छोड़ दो आपको, बाबूजी आप बैठेंगे, बाबूजी आप चाय पियेंगे. और साधा हमाल सुद्धा बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सन्मानानं सगळ्यांशी बोलतो. आणि त्या भाषेमध्ये जो गोडवा आहे, ती भाषा आपण आपल्या कार्यालयामध्ये वापरली पाहिजे. स्वीट लँग्वेज असली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे अपमान, अरे तुरे करणं म्हणजे माझ्या दृष्टीने अपमान आहे. अपमानास्पद शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समोरच्या व्यक्तीशी बोलू नये. पुढचा एक भाग आहे की समोरचा एखाद्या वेळेला आपल्या उत्तरानं चिडू शकतो आणि चिडल्यानंतर त्याचा आवाज वाढतो, मग तो आर्ग्युमेंट करायला लागतो. अशा वेळेला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. समोरच्या व्यक्तीशी कोणताही वाद घालायचा नाही. माझंच खरं आहे याच्यावर स्टिकअप राहायचं नाही, जास्त बोलायचं नाही. आपण अशा वेळेला जर आपल्याला जास्तच त्रास होत असेल तर संबंधित व्यक्तीला आपण वरिष्ठांकडे पाठवा, आपल्या कार्यालय अधीक्षकांकडे पाठवा, आपल्या कार्यालय कुलसचिवांकडे पाठवा. अतिशय जास्त आवश्यकता असेल तर प्राचार्यांकडे आपण पाठवू शकतात. परंतु वाद घालण्याची आवश्यकता नाही. कारण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या काही लिमिट्स असतात आणि त्या लिमिटेशनच्या बाहेर जास्त माहिती देता येत नाही किंवा जास्त चर्चाही करता येत नाही. आणि म्हणून अशा वेळेला मी असं म्हणेन की नैतिकतेच्या दृष्टिकोनातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणाशीही वाद घालू नये. त्यानंतर अजून एक पथ्य पाळलं पाहिजे नैतिक दृष्टिकोनातून. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही पद्धतीच्या भेटवस्तीचा स्वीकार करू नये. कोणत्याही प्रकारच्या पैशांची मागणी करू नये. मी सुदैव समजतो आपण ज्या क्षेत्रात आहोत, ज्या आपण उच्च शिक्षण क्षेत्रात आहोत, जिथे आपण काम करतोय, तिथे आज तरी या गोष्टींपासून सगळे लांब आहेत. पण तरी सुद्धा चुकीच्या पद्धतीनं माहिती मिळवण्यासाठी आमिष दाखवलं जाऊ शकतं. काहीतरी तुम्हाला आकर्षण निर्माण केलं जाऊ शकतं. तुम्हाला बाहेर या, आपण नाश्ता करू, चहा घेऊ, संध्याकाळी भेटा, आपण जेवायला जाऊ, घ्या एखादा शर्ट घ्या माझ्याकडून, अशा गोष्टी घडू शकतात, घडतही असतील. पण अशा गोष्टींपासून प्रत्येक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लांब राहणं फार गरजेचं आहे. कारण आपली प्रतिष्ठा, महाविद्यालयाची प्रतिष्ठा, संस्थेची प्रतिष्ठा, विद्यापीठाची प्रतिष्ठा ही आपल्या वर्तणुकीवर अवलंबून आहे. आणि अशा प्रकारचं कोणत्याही प्रकारचं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची दक्षता ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे. अजून एक बाब मी निदर्शनास आणू इच्छितो की बऱ्याच वेळेला विषय सोडून चर्चा होते. म्हणजे जो ज्या कामासाठी आलेला आहे किंवा आपल्याला त्याचं जे काम करायचं आहे ते काम अवघ्या काही मिनिटांचं असतं कदाचित, परंतु आपण इतक्या गप्पा मारायला लागतो, आपण ओळख काढतो, परिचय काढतो, बसा म्हणतो, चहा मागू का म्हणतो, पाणी आण रे म्हणतो. मग त्या गप्पा इतक्या वाढतात की 20 मिनिटं 25 मिनिटं जर अशी एखादी व्यक्तीशी तुम्ही विषय सोडून जर चर्चा करणार असाल कार्यालयात, तर कार्यालयाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होतो. इतर ज्या कोणी व्यक्ती तुमच्याकडे
थांबलेले असतात कामासाठी, त्यांना वाट बघावी लागते. आणि याचा कॉग्निजन्स जर समजा तुमच्या वरिष्ठांनी घेतला, कारण आजकाल तुम्ही कोणाशी बोलता आहात, किती वेळ बोलता आहात, कसे बोलता आहात, कुठे उभे राहून बोलता आहात, काय डॉक्युमेंट, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं कळतं. मग अशा वेळेला वरिष्ठ तुम्हाला कदाचित कारणे दाखवा नोटीस देऊ शकतात. आणि ते शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या चारित्र्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं योग्य ठरत. हा, तुमचे संबंध असतील, परिचय असेल, तुम्ही नंतर त्यांना भेटा, सुट्टीच्या दिवशी भेटा, तुमचं कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर भेटा. पण कार्यालयामध्ये कार्यालयाच्या कामाच्या संदर्भात आणि विषयाच्या संदर्भात चर्चा व्हावी अशी नैतिकता आपल्याला सांगते. आणि अशा पद्धतीनं नैतिकदृष्ट्या विषय सोडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही व्यक्तींशी बोलू नये, हे पथ्य पाळलं पाहिजे, ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या आपल्या अनुभवातून आपल्याला जे काही घडतंय त्याच्यावरून, त्या विषयावरच मी बोललोय, वेगळं काही बोललेलो नाहीये. परंतु एक घटक जो आहे की त्या घटकाचा वेगळ्या दृष्टिकोनातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंध येतो, आणि तो आहे विद्यार्थी. विद्यार्थ्याला ऍडमिशनच्या निमित्तानं असेल, बोनाफाईड सर्टिफिकेटच्या निमित्तानं असेल, परीक्षेच्या निमित्तानं असेल, हॉल तिकीट घेण्याच्या संदर्भात असेल, आय कार्ड घेण्याच्या, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी सातत्यानं विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतो. आणि आपलं ध्येय, आपलं टार्गेट, शासनाचंही म्हणणं आहे, युजीसीचं म्हणणं आहे, सगळ्या संघटनांचं म्हणणं आहे की विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. कारण विद्यार्थी असेल तर महाविद्यालय आहे, तर आपण आहोत, आपलं काम आहे, आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून विद्यार्थी हा आपल्या अवतीभवती सातत्यानं कोणत्या ना कोणत्या निमित्तानं कार्यालयाच्या संपर्कात असतो. मग अशा वेळेला ह्या विद्यार्थ्याकडे आपण कसं बघितलं पाहिजे, कारण त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन हाच आजच्या माझ्या व्याख्यानाचा अर्धा भाग आहे की त्याच्याशी सेंट्रिक अप्रोच कसा असला पाहिजे. तर तो सुद्धा नैतिकतेमध्ये येतो. कारण नैतिकदृष्ट्या विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी कसं वागलं पाहिजे आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, याचे सुद्धा लेखी अलेखी अनेक एथिक्स आहेत, अनेक नियमावली आहे. आणि म्हणून याचा ज्या वेळेला मी विचार करतो की आमचा केंद्रबिंदू जो आहे त्याच्या ताकदीवरती आज आमचा वर्कलोड आहे, त्याच्या ताकदीवरती आमचा आकृतीबंध आहे. कारण विद्यार्थी संख्या वाढली तर आपल्या आकृतीबंधात बदल होतात, आपल्या वर्कलोडमध्ये बदल होतो. जर विद्यार्थी संख्या घटली तर त्याचाही आपल्यावर परिणाम होतो. आणि म्हणून विद्यार्थ्याला जपणं, तळ हाताच्या फोडासारखं जपणं, हे अत्यंत महत्वाचं कार्य आहे. आणि नैतिकदृष्ट्या विद्यार्थी नाराज होणार नाही याची काळजी आता तर सगळ्यांनाच घ्यावी लागते आहे. कारण विद्यार्थ्यांची नाराजी फार निगेटिव्ह ठरू शकते. कारण एखाद्या विद्यार्थ्याला जर आपल्याकडून वाईट वागणूक दिली गेली तर तो विद्यार्थी 4 विद्यार्थ्यांना सांगतो, आणि मग अशा पद्धतीनं मी या कॉलेजमध्ये थांबणार नाही, तुम्ही पण थांबू नका, मग ऍडमिशन्स आपल्या कमी व्हायला लागतात. आणि म्हणून मी ज्या वेळेला या विद्यार्थी केंद्रबिंदू मानून ज्या वेळेला विचार केला, त्यावेळेला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणती नैतिक मूल्य जपली पाहिजेत याच्या संदर्भामध्ये आपण आता थोडंसं बोलूया, विवेचन करूया. सगळ्यात महत्वाची गोष्ट की विद्यार्थ्याचं वय आणि आपलं वय. मला तरी असं वाटतं की अगदी अलीकडे लावलेला शिक्षकेतर कर्मचारी जरी असला तरी त्याच्या आणि विद्यार्थ्याच्या वयामध्ये किमान 6 महिने, वर्षभर, 2 वर्षाचं कुठेतरी फरक असेल. आणि म्हणून आपण असं मानायचं असतं की विद्यार्थी हा आपल्यापेक्षा लहान आहे, कारण तुम्ही पदावर आहात, तो विद्यार्थी आहे, आणि म्हणून तो लहान आहे याची जाणीव ठेवा. मी तर आवर्जून असं म्हणेल, कारण मी सुद्धा माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी ज्या वेळेला बोलतो, काही क्षण मी माझ्या मुलाला माझ्या समोर आणतो की समोरच्या विद्यार्थ्यासोबत तुम्ही बोलत असताना तुमचा मुलगा जर असेल तर तुम्ही कसं बोलाल. मग हे मुलं तुमची मुलं नाही आहेत का, हा विचार मनामध्ये असला पाहिजे. आणि म्हणून
ज्या वेळेला विद्यार्थ्याचं वय असतं त्यावेळेला आपली जबाबदारी वाढते, आपली नैतिकता वाढते, त्याची सुरक्षा असेल, त्याचा सांभाळ असेल, त्याला काय काय गोष्टींची आवश्यकता आहे, या सगळ्यांचा पुरवठा आपल्याला करावा लागतो. म्हणून विद्यार्थ्यांना आपले विद्यार्थी मानणं, आपली मुलं मानणं हा फार मोठा भाग आहे. कारण त्यांच्यामध्ये तुम्ही भेदभाव करू शकत नाही. म्हणून लहान वयाचा विचार करता नैतिकदृष्ट्या आपण त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजे, त्याच्याशी संभाषण केलं पाहिजे, त्याच्या सोबत आपण गेलं पाहिजे. दुसरा भाग, तो विद्यार्थी कदाचित फ्रेशर असेल, 1 वर्ष जुना असेल. विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला महाविद्यालयामधले प्रोटोकॉल माहीत नसतात, मॅनर्स नसतात, कोणाशी बोलावं, कोणत्या कामासंदर्भात हे लवकर कळत नाही. कारण विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतल्यानंतर 6 महिने 8 महिने या सगळ्या गोष्टी काही त्याला अवगत होत नाही. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना याचं मार्गदर्शन करणं, समुपदेशन करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून विद्यार्थी नौका आहे, त्याला माहीत नाही की कोणत्या टेबलवरती कोणतं काम, कोणते शिक्षकेतर कर्मचारी काय आहेत, लायब्ररी कुठे आहे, लायब्ररी मधलं काउंटर कुठे आहे, मला आय कार्ड कुठे घ्यायचं आहे, कन्झ्युमर स्टोअर कुठे आहे, मला कोणता फॉर्म केव्हा भरायचा आहे, माझे परीक्षेचे फॉर्म आले का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्याला कदाचित माहीत नसतात. आणि म्हणून अशा वेळेला शिक्षकेतर कर्मचाऱ्याची नैतिक जबाबदारी आहे की अजिबात न चिडता, कारण राग कोणावर काढणार आहे आपण, शेवटी तो मुलगा आहे, विद्यार्थी आहे, त्याच्यावर राग काढून चालणार नाही. त्याच्याशी अतिशय आपण चांगल्या पद्धतीनं जर त्याला मार्गदर्शन केलं तर मला असं वाटतं विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर पडेल आणि विद्यार्थी दुसरी चूक करणार नाही. आणि म्हणून हा भाग अत्यंत महत्वाचा आहे की विद्यार्थी केंद्रबिंदू ज्या वेळेला आपण मानतो त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला विद्यार्थी समजून, छोटा मुलगा समजून, लहान समजून आपण त्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळेला दुसरा पॉईंट माझा असा आहे की बऱ्याच वेळेला शेवटी तो विद्यार्थी आहे आणि कॉलेज लाईफ मध्ये आलेला आहे. आणि कॉलेज लाईफ मध्ये आल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून काही चुका घडतात, बऱ्याच वेळेला गंभीर चुका घडतात. गंभीर चुका आपण दुर्लक्षित करावा असं मी अजिबात म्हणणार नाही. जर कोणी चुकीच्या पद्धतीनं करत असेल, जाणून बुजून करत असेल, तर त्याच्यावर त्याला शिक्षा झालीच पाहिजे या मताचा मी आहे. पण बऱ्याच वेळेला नजर चुकीने, माहीत नसताना बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांकडून चुका होतात. या चुका कोणत्या असतात? ज्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संबंधित आहेत. विद्यार्थ्यांचं अक्षर कदाचित चांगलं नसतं, तो एखादा तुम्हाला जर फॉर्म भरून देत असेल, अक्षर त्याचं चांगलं नसेल, आपल्याला वाचायला अडचण येते, किंवा त्याचा मोबाईल नंबर चुकीचा लिहून टाकला, त्याचा ईमेल ऍड्रेस, हे सगळे त्रास आपल्याला होतो, आपल्या प्रशासनाला होतो, याच्याबद्दल दुमत नाहीये. परंतु चुकीची दुरुस्ती होणंही गरजेचं आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांकडून जर काही चुका होत असतील, बऱ्याच वेळेला तर असा प्रसंग येतो की विद्यार्थ्याकडे पैसेही नसतात, विद्यार्थ्याला आपल्याला सांभाळून घ्यायचं असतं. विद्यार्थी, त्याला महाविद्यालयाची शिस्त कदाचित माहीत असते, तो क्लासरूम मध्ये बसलेला असतो, काहीतरी आरोगन्सी करत असतो, फळ्यावर ब्लॅकबोर्डवरती काहीतरी लिहित असतो, तो त्याच्या कॉलेज लाईफच्या दृष्टिकोनातून करत असतो. परंतु महाविद्यालयाच्या शिस्तीच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये बदल घडवून आणण्याची जबाबदारी आणि त्याच्या चुका त्याच्या निदर्शनास आणून देण्याची जबाबदारी, ती नैतिकता सगळ्यांचीच आहे. पण कार्यालयामधल्या कामकाजाच्या संदर्भामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा नैतिक दृष्टिकोन हा या ठिकाणी संकुचित अजिबात असू नये. तो मोठ्या मनानं त्याला चूक लक्षात आणून देणं हा फार महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला बरेच विद्यार्थी, सिनियर विद्यार्थी, आता आपण थोडासा नवख्या विद्यार्थ्यांचा आणि मधल्या विद्यार्थ्यांचा विचार केला, पण जे विद्यार्थी सिनियर आहेत, ज्यांना महाविद्यालयामध्ये 2 वर्ष झालेली आहेत, 3 वर्ष झालेली आहेत, तर पोस्ट ग्रॅज्युएटला आलेले आहेत,
असे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये वावरताना असे वावरतात की जसं काही आता यांना सगळं कॉलेजचा कानाकोपरा माहिती आहे. प्रत्येक कॉर्नर त्याला माहिती आहे. इथे शिक्षकेतर कर्मचारी कोण आहे, कसा आहे, सगळं माहिती आहे. टीचर माहिती आहे, सगळं त्याला अवगत झालेलं आहे. म्हणून मग अशा वेळेला थोडीशी त्याची बोलण्याची भाषा रफ होते. त्या विद्यार्थ्याची तो थोडासा उंच आवाजात बोलायला लागतो, थोडासा हक्काने बोलायला लागतो, थोडासा अधिकाराने बोलायला लागतो. आणि मी असंही म्हणणार नाही की ते त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही डॉक्युमेंटची अर्जन्सी सुद्धा असते. आणि अशा वेळेला सुरुवातीला विनंती, पण मग आपण जर त्याला तात्काळ ठेवलं तर मग त्याचा थोडासा आवाज चढतो. मग अजून जर त्याला आपण थोडंसं थांबवून ठेवलं तर त्याचा स्फोट होतो. त्याच्या जे काही संयम आहे ना, तो संयम सुटतो आणि मग कार्यालयातलं वातावरण बदलतं. मग असे जे विद्यार्थी आहेत आणि काही गोष्टी ज्या तत्परतेने, पण आता काही गोष्टींचे रूल्स अँड रेग्युलेशन आहे. उदाहरणार्थ, एक मुलगा आपल्याकडे येतो, लगेच इतक्या घाईत येतो आणि सांगतो की मला आजच्या आज माझं ट्रान्सफर सर्टिफिकेट हवं आहे. क्वाईट इम्पॉसिबल. प्रॉस्पेक्टस मध्ये आपण त्याचे रूल्स रेग्युलेशन दिलेले आहे. कदाचित आपल्या महाविद्यालयामध्ये कुठल्या तरी फलकावरती सुद्धा आपण हे रूल्स रेग्युलेशन लिहिले आहे. त्याच्यासाठी स्पेसिफिक पद्धतीनं फॉर्मॅटचा अर्ज, त्याच्यासोबत आवश्यक डॉक्युमेंट्स, त्याच्यावरती वेगवेगळ्या विभागांच्या सह्या, आणि जोपर्यंत अंतिम प्राचार्यांची सही होत नाही तोपर्यंत आपण त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट देऊ शकत नाही. परंतु अशा वेळेला त्या विद्यार्थ्याला अर्जंट कुठेतरी त्याचा उच्च शिक्षणामध्ये नंबर लागलेला असतो आणि तो अतिशय आपल्याला तळमळीनं सांगतोय, खूप प्रामाणिकपणे सांगतोय, खूप गयावया करतोय की मला हे आजच्या आज दिलं तर माझी ऍडमिशन तिकडे होणार आहे, नाही तर नाही होणार. अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काहीच करू नये. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांना वरिष्ठांकडे पाठवावं. आणि अशा वेळेला तो विद्यार्थी जर बोलताना चुकला असेल, त्याचा जर आवाज वाढला असेल, तर त्याला आपण सांभाळून घेणं फार गरजेचं आहे. परंतु जे दस्तऐवज त्वरेनं देता येऊ शकेल ते तातडीनं आपण त्याला दिलं पाहिजे. कारण आपली गर्दी कमी होते, कार्यालयातली विद्यार्थ्यांची संख्या पटापट कमी होते. नाहीतर मग विनाकारणच विद्यार्थ्यांची क्यू तयार करायचा, त्यांना क्यू मध्ये उभं करायचं, हे काही नैतिकदृष्ट्या बरोबर नाही आहे. कारण विद्यार्थी केंद्र बंधू आहे आणि केंद्र आपल्याच्या विद्यार्थ्यालाच जर आपण ताटकळत ठेवलं आणि त्याला क्यू मध्ये उभं करून तासन तास आपण ते कामं करतोय, तर मला असं वाटतं अशा वेळेला पर्यायी व्यवस्था सुद्धा बऱ्याच वेळेला करावी लागते. विशेष करून ऍडमिशनच्या वेळेला 2 काउंटर, 3 काउंटर, 4 काउंटर, 5 काउंटर आपल्याला ओपन करावे लागतात. कारण विद्यार्थी नाराज होता कामा नये. विद्यार्थ्याला तात्काळ सर्व्हिस, इमिजिएट त्याला रिस्पॉन्स, इमिजिएट सर्व्हिस हे देणं, हे नैतिक दृष्टिकोनातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. एक महत्वाचं एथिक्स आहे, अत्यंत महत्वाचं, की जे प्रत्येक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जाणून घेतलं पाहिजे, त्याचं पालन केलं पाहिजे. आपण वेगवेगळ्या घटकांशी वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये बोलत असतो आणि हे बोलत असताना आपल्या तोंडातून कोणत्याही प्रकारचा चुकीचा शब्द येणार नाही याची काळजी ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घ्यावी लागते. कारण तुमचा एक चुकीचा शब्द फार वेगळं वातावरण करतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांशी बोलत असताना किंवा इतर घटकांशी बोलत असताना आपण समयसूचकतेनुसार अतिशय मोजकं, महत्वाचं, ज्याचे 2 अर्थ होणार नाही अशा पद्धतीनं जर आपण बोललो तर मला असं वाटतं की ते खूप चांगल्या पद्धतीनं इफेक्टिव्ह ठरू शकतं. म्हणून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नैतिकदृष्ट्या कुणाशी बोलत असताना चुकीचं बोलू नका. कारण अलीकडे आपल्याला व्हॉट्सॲप आणि आपण फेसबुकच्या नादात असल्या कारणानं आपण त्याच्यावरच्या ज्या काही गॉसिप्स आहेत, त्याच्यावरती जी काही इन्फॉर्मेशन येते आहे ती तात्काळ आपण इतरांना पाठवतो. ती खरी आहे, खोटी आहे, चुकीची आहे, काय आहे याचा कधी आपण विचारही करत नाही. आणि चुकीच्या इन्फॉर्मेशन जर या बाजूने त्या बाजूला गेल्या तर त्याचे विपरीत परिणाम समाजावरती होतात. आणि म्हणून
हे पथ्य पाळलं पाहिजे की बोलताना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चूक करू नये. चूक होईल याच्याबद्दलही मी काही असं म्हणणार नाही की 100% तसं घडेल, पण काळजी घेणं आपल्या हातात आहे. आणि चुकीचं बोलणार नाही याचं आपण कसं पालन करू हे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठरवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारीच काय, कारण वेगवेगळ्या युनियनमध्ये विद्यार्थी कार्यरत असतात, वेगवेगळ्या युनियनचे ऑफिस बेअरर्स असतात आणि ते महाविद्यालयामध्ये वावरत असताना असं दाखवतात की आमची किती पॉवर आहे, आम्ही युनियनचे आहोत, आमचं कोण ऐकणार नाही, आम्हाला कोण ऐकून घेणार नाही. आणि विद्यार्थ्यांना जरा वेगळी दिशा देण्याचा तिथे प्रयत्न होतो. आणि म्हणून अशा वेळेला विद्यार्थ्याची वर्तणूक चुकू शकते, वर्तणूक चुकीची घडू शकते, परंतु तात्काळ त्याचा कॉग्निजन्स हा नॉन टीचिंगने घ्यायला पाहिजे, टीचिंगने घ्यायला पाहिजे आणि प्रशासनाने सुद्धा घ्यायला पाहिजे. कारण एक जर तसं वर्तणूक करत असेल तर इतरांना सुद्धा मग तशा पद्धतीनं वागायची सवय लागते. आणि म्हणून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात येणारा विद्यार्थी जर चुकीची वर्तणूक करत असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन, त्याचं काउन्सिलिंग हे केलं पाहिजे. आपल्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आपण जर एखाद्या विद्यार्थ्याला चुकत असेल, चुकीचं त्यांनी कार्य केलं असेल तर आपलं पहिलं कर्तव्य ठरतं की आपण त्याच्या पालकांशी बोललं पाहिजे. कारण विद्यार्थ्याच्या पालकांना, पेरेंट्सला जर आपण बोलवून हा काय करतो कॉलेजमध्ये हे जर निदर्शनास आणून दिलं तर मला असं वाटतं विद्यार्थ्यामध्ये मग कुठेतरी बदल घडू शकतो. पोलिसांना बोलवण्याची आवश्यकता नाही, त्याच्यावरती FIR दाखल करण्याची आवश्यकता नाही. कारण आपला जो कॅम्पस आहे, महाविद्यालयाचा कॅम्पस, आपल्या कॅम्पसमध्ये या सगळ्यांची सुरक्षा करण्याची, सिक्युरिटी देण्याची जबाबदारी ही महाविद्यालय प्रशासनाची आहे. आणि महाविद्यालयाच्या गेटमधून आत आलेला प्रत्येक विद्यार्थी ही ॲसेट आहे, कॉलेजची ॲसेट आहे. त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही महाविद्यालय प्रशासनाची आहे. आणि म्हणून गैरवर्तणूक करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा आपण चांगल्या वर्तणुकीमध्ये परिवर्तित करू शकतो. यदा कदाचित असे काही मुलं जबाबदारी ओळखून नंतर येणाऱ्या मुलांना चांगल्या पद्धतीनं परस्पर मार्गदर्शन करतात की अरे इथे असं वागायचं नाही, अरे इथे असं बोलायचं नाही, अरे इथे असं लिहायचं नाही. हे सगळं मार्गदर्शन, कारण हे सगळं घडणारी प्रक्रिया, प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून आपण जातो. आता कार्यालयीन नैतिकता आणि विद्यार्थी दृष्टिकोन याच्या संदर्भामध्ये आता वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा केलेली आहे. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडे पेशन्स असणं गरजेचं आहे. आता संयम जो आहे, कामाच्या बाबतीत असेल, वेगवेगळ्या घटकांना तोंड देण्याच्या संदर्भातला असेल, कदाचित घरामधल्या त्याच्या कौटुंबिक याचा सुद्धा तो संबंध असू शकतो. कारण आपण व्यक्ती म्हणून जगतो आणि आपल्या अवतीभोवती अनेक घटक असतात आणि अनेकांचं भ्रमण आपल्या संपूर्ण आजूबाजूला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असतं. तर अशा वेळेला कितीही ताण आलेला असेल, काहीही वातावरण असेल, तर अशा वेळेला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. आपलं संयम ठेवण्याची आवश्यकता आहे, स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. दुसरा भाग असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे शिस्तीचं पालन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करावं लागतं. संस्थेच्या माध्यमातून काही डिसिप्लिन असतात, रूल्स रेग्युलेशन असतात, काही विद्यापीठाचे रूल्स रेग्युलेशन आहे. कारण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना काही कामासाठी विद्यापीठात जावं लागतं, काही कामांसाठी सहसंचालक कार्यालयात जावं लागतं, वेगवेगळ्या कार्यालयात जावं लागतं. मग अशा वेळेला शिक्षकेतर कर्मचाऱ्याला त्या त्या ठिकाणची शिस्तीचंही पालन करावं लागतं. महाविद्यालयामधल्या संपूर्ण कामकाजाच्या संदर्भात शिस्तीचं पालन तर करावंच लागतं, परंतु मी जर विद्यापीठात जात असेल तर विद्यापीठाच्या शिस्तीमध्ये मला हॅलो. काम, आणि म्हणून होय हा काय अत्यंत महत्वाचा आहे. उठल्या काय बघते, मीटिंग चालू आहे ना म्हणून म्हटलं बघते. हं.
दुसरा एक चालेल. भाग आहे की शिक्षकेतर आणि कर्मचाऱ्यांना, होय सर. होय होय. मला वाटतं कोणाचा तरी माईक ऑन आहे. मला अजून एक सजेशन असं करायचं आहे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही, ताण घेण्याची आवश्यकता नाही. कारण वेगवेगळ्या कामाच्या संदर्भात शिक्षकेतर कर्मचारी काम करत असतो. उदाहरणार्थ आपण असं घेऊ की प्राचार्यांनी त्याला सांगितलं की हे 4 लेटर्स आहे, हे 4 लेटर लगेच तू रजिस्टर पोस्टात टाकून ये. तो शिक्षकेतर कर्मचारी आल्यानंतर ड्रॉवर मध्ये पाकिट टाकतो, तोपर्यंत कार्यालय अधीक्षक सांगतात की तू असं कर, त्या ठिकाणी जाऊन ये. आणि अशा कामाच्या व्यापामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून ती जी 4 इन्व्हलप रजिस्टर पोस्टाने पाठवायची आहे ती अनावधानानं राहून जातात. दुसऱ्या दिवशी प्राचार्य विचारतात की काय रजिस्टर केलं होतं का, पावत्या दाखव मला. अशा वेळेला शिक्षकेतर कर्मचारी ताणतणावात येऊ शकतो. परंतु अशा वेळेला प्रामाणिकपणे झालेली चूक मान्य करणं हा मनाचा मोठेपणा आहे. आणि म्हणून अशा गोष्टींचं ताण कोणताही घेऊ नये. बऱ्याच वेळेला कॅश हँडलिंग करावी लागते आणि कॅशमध्ये वेळेला कमी जास्त नोटा येऊ शकतात, तिथे सुद्धा ताणतणावामध्ये येऊन जातो. बऱ्याच वेळेला एखाद्या चुकीचं डॉक्युमेंट कुठेतरी दिलं जातं विद्यार्थ्याच्या हातामध्ये, तिथे ताणतणाव येऊ शकतो, तणावामध्ये शिक्षकेतर कर्मचारी येऊ शकतो. तर असे अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यामध्ये टेन्शन कर्मचाऱ्याला येऊ शकतं. पण मी असं म्हणतो की असं कोणत्याही प्रकारचं टेन्शन आणि हे करत असताना ती चूक लपवू नका, ती घटना लपवू नका. जर ती तुम्ही घटना लपवली तर मात्र मग ताण अजून वाढत जातो. म्हणून ती घटना जशी घडली असेल ती ताबडतोब वरिष्ठांपर्यंत मांडा आणि मोकळं होऊन जा. अजिबात तुमचा ताण एका मिनिटात निघून जाईल. आणि म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा की प्रत्येक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना फिट असणं गरजेचं आहे, त्याचा फिटनेस असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला ताणतणावामध्ये कामाच्या व्यापामध्ये बऱ्याचशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेवर नाश्ताही करता येत नाही, वेळेवर जेवणही करता येत नाही, वेळेवर चहाही घेता येत नाही आणि त्याचा परिणाम त्याच्या शारीरिक संपूर्ण प्रक्रियेवरती होतो. म्हणून जे काही असेल शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व दृष्टीनं फिट असणं गरजेचं आहे. कारण पोटात अन्न गेलं तर तुमचं शरीर काम करेल, तुमचे डोळे काम करतील, तुमचं डोकं काम करेल. आणि पोटात जर काही नसलं तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या कामकाजावरती होऊ शकतात. अजून एक महत्वाचा सल्ला मी आमच्या सगळ्या शिक्षकेतर कर्मचारी मित्रांना देईन की तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा, हसतमुख आपण असलं पाहिजे. समोरचा व्यक्ती कुणी आला तर स्माइलिंग द्यायला काहीच हरकत नाहीये, कारण त्याच्यामधून सुद्धा चांगुलपणा दिसून येतो आणि तुमचं इम्प्रेशन जे आहे ते समोरच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं येऊ शकतं. प्रामाणिकपणा हा तर प्रत्येक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा नैतिक दृष्ट्या कोणताही शिक्षक कर्मचारी हा प्रामाणिक असला पाहिजे. तर या प्रामाणिक असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा आहे माझ्या ह्याच्यातला, की आपल्या महाविद्यालयामध्ये महिला प्राध्यापक असतात, महिला शिक्षकेतर कर्मचारी असतात आणि विद्यार्थिनी असतात. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी किती अंतरावर उभं राहून महिला आणि विद्यार्थिनींशी बोललं पाहिजे, किती वेळ बोललं पाहिजे, कोणत्या कारणाने बोललं पाहिजे, किती वेळ बोललं पाहिजे, हे नैतिक दृष्ट्या फार महत्वाचं आहे. नाहीतर आपण कोणी विद्यार्थिनी आली तर तिच्याशीच आपण 15 मिनिटं बोलत उभं राहिलो तर त्याचं चुकीचं वातावरण महाविद्यालयामध्ये तयार होतं. तुमच्या वरिष्ठांकडे तुमच्या चुकीच्या पद्धतीनं इमेज जाते. आणि म्हणून हे नैतिकदृष्ट्या पथ्य महिला आणि विद्यार्थिनी यांच्याशी अतिशय संयमाने आणि कामापुरतं जर आपण बोललो तर मला असं वाटतं की नैतिकदृष्ट्या तो सुद्धा अतिशय चांगला भाग ठरेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, फॉर्मल असेल इनफॉर्मल असेल, तुमच्या कार्यालयीन वेळेत असेल किंवा तुमच्या जेवणाच्या सुटीत असेल किंवा आज तुम्हाला काही काम नाही म्हणून तुम्ही बसलेले आहात, अशा वेळेला शैक्षणिक विषयाच्या व्यतिरिक्त, तुमच्या कामकाजाच्या व्यतिरिक्त बाहेरच्या कोणत्याही विषयावर
कार्यालयात अजिबात चर्चा करू नका. राजकारणाची चर्चा करू नका, कोणाच्या भाषणाची चर्चा करू नका, कोणत्या पक्षाची चर्चा करू नका, काय घडलं आहे कुठे याच्याबद्दल बोलू नका. कार्यालयामध्ये नैतिक दृष्टिकोनातून कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भातच चर्चा घडावी अशी एक अपेक्षा आहे. कारण त्याच्यातून आपली बुद्धिमत्ता वाढते, आपल्या ज्ञानात भर वाढते. तर ह्या सगळ्या गोष्टींचं पथ्य आपण पाळलं पाहिजे असं मला वाटतं. माझ्या बाजूने मला माझ्या अनुभवातून जे काही बोलायचं होतं ते मी आपल्या सगळ्यांशी बोललो आहे. आपल्याला जर कुणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर आपण जरूर प्रश्न विचारा. मी पुनश्च एकदा अचिव्हर्स कॉलेजचे सर्व टीम यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. कोणाला काही प्रश्न असतील तर ते चॅट सेक्शन मध्येही टाकू शकतात आपले प्रश्न. हॅलो, मी प्रज्ञा तांबे, अचिव्हर्स कॉलेजमधनं. माझा प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना मदत करताना कार्यक्षमता आणि प्रतिसाद क्षमता सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांची विविध कामं करत असताना आपली प्रतिकारशक्ती म्हणतात मॅडम. हॅलो, प्रतिसाद क्षमता. प्रतिसाद क्षमता हा, याच्यासाठी तर नाही. अतिशय चांगला प्रश्न आहे मॅडम आपला की प्रतिसाद म्हणजे साद आणि प्रतिसाद ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. आणि आपण प्रतिसाद देत असताना जेवढं आपल्या मध्ये आपल्या अधिकारामध्ये आहे आणि जे चांगल्या पद्धतीनं आपण देऊ शकतो तर ते निश्चितपणे आपण केलं पाहिजे. परंतु मी असं म्हणेन की प्रतिसाद देत असताना आपल्या कार्यक्षेत्राच्या बाउंड्रीज आपण क्रॉस करणं ते नैतिकदृष्ट्या बरोबर होणार नाही. आणि याच्यासाठी सातत्यानं आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांशी वेगवेगळ्या विषयांवरती म्हणजे कार्यालयीन कामकाजाच्याच विषयाच्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे. आणि याच्यासाठी रोटेशन सिस्टीम जी प्रशासन राबवते ती पण फार महत्त्वाची आहे. की आज एखादा शिक्षकेतर कर्मचारी ॲडमिशनवर बसलेला आहे तर पुढच्या वर्षी त्याची बदली ॲफिलेशनच्या टेबलवर झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्याची वेगवेगळ्या म्हणजे TCच्या क्षेत्रामध्ये झाली पाहिजे. विद्यापीठ कामकाजाच्या म्हणजे प्रत्येक शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयीन जे काही विषय आहेत, जे काही कामकाज आहे त्या प्रत्येक घटकाशी जुळला पाहिजे. कारण जसा तुमचा वेगवेगळ्या घटकांशी संबंध प्रस्थापित होईल तशी तुमची प्रतिसाद शक्ती स्ट्रॉंग होईल असं मला वाटतं. ओके, थँक्यू सर. अजून कोणाला काही प्रश्न आहेत तर ते विचारू शकतात. हॅलो. हॅलो, बोला मॅडम. हा, मी अचिव्हर्स महाविद्यालयामधून पूजा तळेकर बोलते. हा मॅडम. तर माझा प्रश्न असा आहे, कार्यालयीन नीतिमत्तेची प्रमुख तत्वे कोणती आहेत आणि ती शैक्षणिक संस्थेमध्ये कशी लागू करता येतील? तसं जर आपण बघितलं मॅडम की कार्यालयाची मूलतत्वी आता कार्यालय प्रिन्सिपल्स ऑफ द ऑफिस ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बाजारामध्ये त्याच्यावरती अनेक तज्ज्ञांची पुस्तकं आलेली आहेत, विचार आलेली आहेत. ते तुम्हाला गुगलवरती सुद्धा बघायला मिळतील. पण मला असं वाटतं की ज्या जुन्या संस्था आहेत आणि ज्या जुन्या संस्थांमध्ये जे जुने संस्थाचालक आहेत त्या संस्थेची एक पारंपरिक पद्धत, पारंपरिक शिस्त. कारण आपल्या संस्थेचे पदाधिकारी जर वयस्कर असतील तर निश्चितपणे 70 वर्षापूर्वीचा त्यांनी प्रशासन पाहिलेलं आहे. 70 वर्षापूर्वीच्या ब्रिटिश कालावधीची छाप त्यांच्यावर असेल आणि त्यांची नैतिक मूल्य आणि आताची नैतिक मूल्य. आता आपण काय करतोय
की सिच्युएशन प्रमाणे नैतिक मूल्य आपलं बदलतं. जसं वातावरण असेल, जशी घटना घडेल, त्याच्यानुसार नैतिक मूल्य इतकं मोल्ड करून टाकलंय आपण, इतकं बदलवून टाकतोय. आणि म्हणून मी असं सुरुवातीलाच मी बोललो की लिखित स्वरूपाची मूलतत्व जरी असली तरी सुद्धा ती आज काही कामामध्ये, काही सिच्युएशनमध्ये कुछ कमी ठरतायत. आणि नवीन काही डेव्हलप होतं, ते अमेंडमेंट्स जे आहेत त्या नैतिक मूल्यांमध्ये सातत्यानं बदलत आहेत. जसजसं जग पुढे जात आहे, जसजसं विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होते आहे, जसजसं महाविद्यालयातलं वातावरण बदलत आहे, त्या दृष्टिकोनातून नैतिक मूल्य सुद्धा बदलायला लागते. आणि हे खरं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये, आजच्या पद्धतीनं आजची नैतिक मूल्य आपण जोपासली पाहिजे. जुनी कदाचित आपल्या आज कामाची नसतील, परंतु मी असं म्हणेन की त्या संस्थेच्या माध्यमातूनच नैतिक मूल्य तयार होतात. कारण मी बऱ्याच वेळेला कोणाशी बोलत असताना असं की माझ्या संस्थेचा असा नियम आहे, माझ्या संस्थेमध्ये असं ठरवलं जातं, माझ्या संस्थेमध्ये असं घडतं, माझ्या संस्थेमध्ये असा प्रकार आहे. हे ज्या वेळेला आपण बोलतो, मग संस्था असेल, महाविद्यालय असेल, आपण बाहेर बोलताना की आमच्या महाविद्यालयात असं आहे, तुमच्या महाविद्यालयात कसं आहे मला माहित नाही. म्हणून ही नैतिक मूल्य कोण संस्था चालवतंय, कोण प्राचार्य आहे, त्यांचं ज्ञान किती आहे, त्यांचा अभ्यास किती आहे, ते किती तज्ञ आहेत, त्या अनुषंगानं नैतिक मूल्य तयार होतात, असं माझं मत आहे. थँक्यू सर. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे मला वाटत की भेटले असतील. कोणाला तरीही काही प्रश्न आहेत तर विचारू शकता. सर, तुमचा कार्यक्रम हा खूपच माहितीपूर्वक होता आणि ते तुम्ही चॅट सेक्शनमध्ये स्वतःही बघू शकतात. खूप लोकांनी तुम्हाला चॅट सेक्शनमध्ये धन्यवाद बोलले आहेत. छान माहिती दिली, आपले खूप आभारी आहेत असे अजय देशमुख यांचे म्हणणं आहे. आणि तसेच अजून काही लोक आहेत ज्यांनी तुम्हाला आभार प्रदर्शन केले चॅट सेक्शनवर, तुम्हाला दिसू शकतं ते सर. थँक्यू सो मच. आता मी कविता करंबेळकर मॅडम यांना औपचारिक आभार प्रदर्शन देण्यासाठी विनंती करते. कविता मॅडम. धन्यवाद. मी सौ कविता करंबेळकर, HOD ITCS डिपार्टमेंट, अचिव्हर्स महाविद्यालयातर्फे सर्वप्रथम सगळ्यांचे मनपूर्वक आभार. अचिव्हर्स महाविद्यालय, महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशन आणि अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रायव्हिंग चेंज फॉर एम्पॉवर्ड सपोर्ट स्टाफ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यात आजचा दिवस दुसरा, त्या विषयाबद्दल खूप काही सांगण्यासारखं होतं असं मला आज अनुभवता आलं. आजचा विषय महत्वाचा, कारण ऑफिस एथिक्स आणि स्टुडंट सेंट्रिक अप्रोच म्हणजेच विद्यार्थ्यांना असलेलं मार्गदर्शन कार्यालयातून कसं दिलं जावं ह्याच्याबद्दलच्या कडू आणि गोड आठवणींचा अनुभव आजचे आपले प्रवक्ते प्राचार्य अरविंद चौधरी सर यांनी खूप सुंदररित्या मांडले असून त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केले, ज्यात कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या मानसिकतेचे पैलू उघड झाले. त्याचप्रमाणे त्यांना शारीरिक दृष्ट्या सुद्धा स्वतःवर कसे काम करावे हे त्यांनी नीट सांगितले असून विद्यार्थ्यांना आपण कसे मार्गदर्शन करावे हेही त्यांनी व्यवस्थित सांगितले आहे. आज या कार्यक्रमाअंतर्गत मला आभार प्रदर्शनाची संधी दिली, त्याकरिता सर्वप्रथम मी अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ मुंबई आणि महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशन यांनी हे कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्याकरिता त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर CA महेश भिवंडीकर सर यांचे विशेष आभार, ज्यांच्या संकल्पनेतून या विषयावर मार्गदर्शन केले गेले आणि याचप्रमाणे सगळ्यांना यातून प्रेरणा मिळावी हा त्यांचा विचार होता. आमच्या उपप्राचार्या श्रीमती सोफिया डिसोजा मॅडम यांचे तर विशेष आभार, ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय शिस्तबद्धरित्या आयोजित केले. त्यातला हा आजचा आपलं दुसरं पुष्प.
या आभार प्रदर्शनात आपल्या कॉलेजचे, आपल्या महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ज्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ह्या कार्यशाळेला ज्यांनी संपूर्णपणे साथ दिली त्या सगळ्यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त ज्यांनी टेक्निकल सपोर्ट दिला आहे त्यांचेही विशेष आभार. मी सर्वांना विनंती करते, कृपया आपले कॅमेरा आपले ऑन करा करून एक आपल्याला संयुक्त विद्यमाने एक फोटो घेता येईल. सर्वांना मी विनंती करते, कृपया आपले कॅमेरे ऑन करा. धन्यवाद. मला कार्यक्रमासंदर्भात काही सूचना द्यायच्या आहेत. त्यामधील सर्वप्रथम उद्याचं जे काही वेळ आहे ती वेळ तुम्हाला उद्या संपूर्ण आपल्या ग्रुपमध्ये सांगण्यात येईल. वेळेचे नियोजनानुसार आपल्या सर्वांना ती लिंक पण शेअर केली जाईल. त्याचप्रमाणे जेव्हा आपण ही मीटिंग जॉईन करतो आहे त्यावेळेला कृपया आपल्या नावानीच ही मीटिंग आपण सगळ्यांनी जॉईन करा, कारण नावाचा उल्लेख असणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या कमेंटमध्ये आजच्या कार्यक्रमाच्या दिवसाची लिंक फीडबॅकची जी आहे ती देण्यात आली आहे. कृपया सगळ्यांनी ती फीडबॅक लिंक आधी भरा आणि मगच मीटिंगला सोडा, कारण एकदा का ती मीटिंग सोडली तर फीडबॅक लिंक भरता येणार नाही. धन्यवाद. सगळ्यांना खूप